चालत नाही. काही लागलं तर सांगायचं मला. नाही मागच्या वेळेस बोलली नाहीस काही, फरक समजतेस का मला? नाही तात्यासाहेब. अहो सत्य अगदी वेळेवर आला ना, म्हणून कळवायची वेळच नाही आली. बरं ठीक आहे. कशी चालली तुझी ड्युटी? काय चाललंय पोलीस स्टेशनला? अहो तात्यासाहेब, जाधव साहेबांचा एक खबरी कुटुंबासहित गायब झालाय. त्याची चौकशी चालू आहे बघा. ठीक आहे, जरा ठेवतो, पुन्हा बोलू. बर. जाधवचं खबरी ज्याला आपण गावाबाहेर पाठवलं त्याला परत बोलवा, नाही तर उचलून आणा. मला तो परत हवाय. त्या मौल्याला बाटलीत उतरवायचं असेल तर खबरी आपल्या फायद्याच आहे. हॅलो, फोन केलेलास का ग? अगं अमृता, आपला रिझल्ट लागलाय आणि तू चांगल्या मार्कने पास झालीयस. खरंच? ए, तू चेष्टा करत नाहीयेस ना माझी? खरं खरं सांग बर का, नाही तर बघच. नाही नाही नाही, तू घे बरं आईची शपथ. आईची शपथ? बरं ऐक की, मी तुला नंतर फोन करते. येस. आई 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 आई. अगं अगं आमरे, काय करतेस? कशापैकी किंचाळतेस ग? कोण मागं लागलंय काय? अगं नाही, आता मला सानीचा फोन आलेला. हा मग? अगं मध्ये मी ती परीक्षा दिली होती ना, त्यात मी पास झालीये. आणि फक्त पास नाही, चांगल्या ग्रेडनी पास झालीये. हे आमरे, अगं लई 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 म्हणजे लईच भारी बघ. व्हेरी हॅपी, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर आय एम व्हेरी हॅपी फॉर यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू डीजा. डीजा, तुझं इंग्लिश सुधारलंय की? थँक्यू, ओनली फॉर यू. हे मामीनं काय झालं? काय झालं काय? तुला नाही कळायचं आमरे. आई, तू आता अजिबात काळजी नाही करायची. आता मला या परीक्षेमध्ये चांगले ग्रेड मिळालेत ना, म्हणजे जॉब पण चांगला लागेल. मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे, सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. लय काळजी घेणार बघ तुझी. आणि मग दीदीचं टेन्शन पण कमी होईल ना. आणि एकदा का तिचं टेन्शन कमी झालं की ती तिचा संसार सुखाने करेल. तिच्यावरचा भार कमी झाला ना की ती पण आनंदात राहील. आमरे, एवढी मोठी आणि समजूतदार कधी झालीस ग? मामी, अहो तुम्ही नका काळजी करू. मुरी एकदम बरोबर बोलतीये बघा. आणि तसं बी आपला सत्या दादा आणि मंजी यांचा जोडा म्हणजे एकच नंबर आहे. पण फक्त मंजूनं डोक्यातून ते घटस्फोटाचं खूळ काढून टाकलं पाहिजे. पण बाई, तिनं लाख प्रयत्न केले ना, तरी मी तिला कधीच माझी सून मानणार नाही. आणि माझ्या घरात अजिबात मी तिला कायमचं राहू देणार नाही. आणि तिनं दिलेलं वचन जर नाही पाळलं तर तसं करायला मी मागं पुढं बघणार नाही. माझ्या पोरीच्या नशिबाचे भोग सगळे कधी संपणार आहेत काय माहित. किती वर्ष ही समज सोसायला लागणार आहे. एक एकदा तर वाटतं का त्यांनी घटस्फोट घेतला ना तरच जास्त सुखानं जगत. कारण माझ्या लेकीसाठी त्या घरात कधीच जागा तयार होणार नाही. आणि ती बी अशी आहे की समज सहन करत बसल, पण काहीच बोलायची नाही कुणाला. काय झालं आई? अशी का बोलतेस तू?
तुला कुणी काय बोललंय का? कोण कशाला काय बोलाय पाहिजे? ज्याचं त्याला चांगलं कळतंय की काय सुनंदे. हा आणि कसं हाय, तुझी आई आत्ताची आणि झाली अग. हे आत्ते काय पण कशाला बोलतेस ग? ए आमरे, तुला आता वाटत असल मी काय बी बोलत्या, पण मी जी बोलत्या का नाही ती खरंच बोलत्या. कसं आहे, तुझ्या आईने तुझ्यापेक्षा लई उन्हाळ पावसाळ खाल्ल्या ती ग. त्याच्यामुळे तिला चांगलं ठाव आहे ग आपल्या पोरांचं भलं कशात आहे. काय सुनंदे? पण आत्या ग बस बस. बोरो बस तर बस. पर कसं आहे आमरे, माझ्या विरोधात आवाज चढवण्यापेक्षा का नाही स्वतःच्या आईच्या डोळ्यांनी कधी तर जग बघ, म्हणजे तुला कळल तू किती पाण्यात हाय आणि किती काटाव. माझ्या आवाज चढवत्या. आमची मम्मी काय बी बोलते कधी कधी, एकदम काय बी. पाणी, तलाव, धरण ते सगळं सोडा मरे. तू कुठली ती परीक्षा पास झालीस ना, बास बास बास. आता पार्टी माझ्याकडून. चल. एवढा उशीर झाला तरी कशा आला नाहीत वाघमारे? मी आणायला जायचो तेच बरं होतं. पण जाऊ दे, मी का आठवण काढतोय त्यांची? तुझं वाघमाऱ्यांच्यावर प्रेम नाही, वाघमाऱ्यांच्यात आणि तुझ्यात जर काय वाद झाला, भांडणं झाली, प्रेम जरी झालं तरी मला तू फोन करून सांगायचं नाही. हॅलो, बोल सत्या. ए बालमा, फोन उचलायला काय झालंय तुला? अरे जरा बिझी होतो रे मी. अच्छा, कामात होतास होय? हा बोल की, का फोन केलतास? अरे काय नाही, ते मी आपलं सहजच फोन केला होता. अच्छा, सहजच केलतास होय. हा, मित्राची आठवण लय आली म्हणून फोन केलास काय? सत्या, असा सहजच केलायस का घरात करमण झालंय म्हणून फोन केलायस? नाही तर मला वाटते वाघमारे आता घरात नसतील ना, म्हणून तुम्हाला एवढा रात्री फोन केलाय, बरोबर ना? ए बलमा, आपलं ठरलंय ना की त्यांचा विषय काढायचा नाही, मग कशाला त्यांचा विषय काढतोस? अरे अरे सॉरी 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 सॉरी. अरे तू करमत नाही बोललास ना, म्हणून मी असं बोललो. ए का बस, लय शानपणा करू नको. आपलं ठरलंय त्यांचा विषय नाही काढायचा, तर तोंड बंद करून गप बस. बरं बाबा, विषय नाही काढत. वाघमारे, सत्या तू अजून कस काय जागा? मला यायला जरा लयच उशीर झाला बघ आज. अहो तसं काही बी नाही, आता तुमचं कामच तसं आहे म्हणल्यावर काय करणार. मी तुमचीच वाट बघत होतो, म्हणलं की तुम्ही आल्यावर सोबतच जेव. तू अजून जेवला बी नाहीस? नाही म्हणजे रोज असं थांबत नाहीस ना जेवायला, म्हणून विचारलं. ते काय झालं, संध्याकाळी मी जरा बाहेर खाल्लं होतं, त्यामुळं भूकच नव्हती मला. मग म्हणलं तुम्ही आल्यावर सोबत जेऊ, तोपर्यंत भूक बी लागेल. चल मी वाटते जेवण. हॅलो, अहो हॅलो, अरे अहो सत्यजितराव, अहो सत्यजितराव, हॅलो 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 हॅलो. वाघमारे, मी बी मदत करतो तुम्हाला.
सत्या, तू खरंच बाहेर जेवलायस का? होय, खाल्ले की बाहेर. खरं सांग. वाघमारे, हळू बोला. मम्मीनं जर आपल्याला एकत्र बघितलं ना तर वाट लागल आपली. सॉरी. वाघमारे, तुम्हाला जेवढा उशीर कसं काय झाला? अरे तो आबू गायब झालाय ना, त्याच्या केसची चौकशी चालू होती. अच्छा. एक मिनिट थांबा, मी पाणी घेऊन आलो. वाचलो. वाघमारे, हळू बोला. बसा बसा बसा. सत्या, आज तर आपण गेलोच असतो. होय, नशीब आपला आवाज झाला नाही, आणि तर वाटच लागली असती. पण असला कसला फाटक्या हाताचा रे तू, साधा एक भांड नीट धरता येईना. हो वाघमारे, तेच भांड मी पडू दिलं नाही ते बघा की जरा जरी मम्मी साहेबांना आवाज गेला असता ना आज, तर मम्मी साहेबांनी डिवोर्सच्या आधीच निकाल लावला असता आपला. थांबा, मी नेतो. असू दे. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. वाघमारे, अहो इकडे कुठे चालला? सत्या, काउन्सिलर मॅडमनं काय सांगितलं होतं ते विसरलंस रे? मला सविका विचारून मध्ये जावं लागेल. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल खुळ मन बावरल दूर झाला माझा सारा विटून गेला दिशा. तुमचे काम आम्ही एका झटक्यात करायचे, आणि आता आम्हाला थोडी गरज लागली की तुम्ही नाही म्हणता. हे बघा, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. कुठलंही काम मी फुकट करत नाही. पुढच्या आठवड्यात तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणजे द्यावे लागतील. तात्यासाहेब, स्मगलरशी बोलणं झालं का? हो, तो त्याच्या माणसाजवळ पैसे पाठवतो बोललाय. पण मला असं वाटतं तात्यासाहेब, आपण आपल्या माणसाला पाठवलं तर बरं होईल. सत्याला पाठवूयात का? नाही, सत्य नको. त्याला या भानगडीतलं काही कळता कामा नाही. त्या खबरीशी बोलणं झालं का? तू खबरी कधी पोहोचतोय? हो, बोललोय. तो आज रात्रीपर्यंत येईल. कौतुक, केवळ कौतुक. बघ आता एका तगडात मी 3 पक्षी कसे मारतो ते. मंजू, सत्या, मावरिया. नका पाहू बाई माग वळून, नका नका पाहू बाई माग वळून. वाघमारे, मी बी मदत करतो तुम्हाला.
थांबा मी नेतो. असू दे असू दे. तुझं वाघमाऱ्यांच्यावर प्रेम नाही, वाघमाऱ्यांच्यात आणि तुझ्यात जर काय वाद झाला, भांडणं झाली, प्रेम जरी झालं तरी मला तू फोन करून सांगायचं नाही. वाघमाऱ्यांच्या बद्दल तसं काय नाही माझ्या मनात, पण वाघमारे असताना मला माझं मन मोकळं करता यायचं. आणि आता वाघमारे गेल्यापासून अख्खी खोली खायला उठले मला. मला असं वाटतं की एकदा तरी वाघमाऱ्यांना भेटायलाच पाहिजे. काय झालं? अहो जरा बाहेर झालाय, मला बोलायचंय तुमच्याशी. वाघमारे वा अहो वाघमारे तुम्ही इथं? मग मी कुणाशी बोलत होतो? माझ्याशी. एक सवय झोप. सत्या काय झालं? झोप येत नाही काय? होय म्हणजे तसं काय नाही, ते प्लस सहजच चालत चालत फिरत फिरत. पाणी पी, शांत हे घे. काय झालं? एवढा का बावरलायस? अहो कस तरी होत होतं, मला झोपच लागत नव्हती. सत्या तुला ऍसिडिटी झाली काय? मित्रांबरोबर काहीतरी अरबट चरबट खाल्ला असशील बाहेर. तसं बी ना उशिरा जेवायची सवयच आहे तुला. अहो वाघमारे तसं काय बी नाही. मग मग झोपेमुळे होत असेल का? मी एक काम करते, थंड दूध आणून देते तुला प्यायला. वाघमारे अहो नको आहे थंड दूध, आणि ऍसिडिटी बी नाही झाली मला. मग काय झाले तुला सत्या? ते मला हा तुला हा तुला काय? तुला कामाचं टेन्शन आले का? हा कामाचं टेन्शन आलंय. तुम्हाला तसं वाटतंय ना? बरोबर आहे, तसंच आहे. कामाचंच टेन्शन आलंय. अहो म्हणजे वहिनी नक्की काय विषय ते मी सांगू का? ए सवय झोपा गप, नाहीतर केसच वडीन बघ तुझी. सत्या अरे काय दादागिरी सुरू आहे तुझी? मला ना तुम्हा कुणालाच काय सांगता येत नाही. जाऊ दे मी झोपतो. काहीतरी भलतच वागायला लागलाय हा. उगाच चिडचिड करायला लागलाय. ए नेबळट, काय ग सकाळी उठून कामावर जाती म्हणजे उपकार करत नाहीस आमच्यावर काय? सकाळी उठून भाजीला फोडणी घातली म्हणजे समजा झालं असं नसतंय काय? ती खरकटी भांडी कोण घासायचंय? मम्मी साहेब आज खरंच लई घाई आहे. मी आल्यावर सगळं करते खरंच. अयो म्हणजे तू येऊस्तवर आम्ही तशीच ठेवायची होय ती भांडी? हा बाहेरची ड्युटी आहे आणि घरातली ड्युटी नाही होय? ए नेबळट उगा कारण देऊ नकस. गप गुमान समधी भांडी घासून टाक, किचन ओटा चकचकीत कर. काय हितच आहे मी. ड्युटी करती. आधीच उशीर झालाय, त्या सत्याबरोबर पण जाऊ शकत नाही. आता एवढा उशिरा रिक्षा मिळेल की नाही काय माहिती.